अध्यक्ष महोदय, सायबर गुन्हे रोखण्यासाठी राज्य शासनानं पाऊल उचललं आहे, त्याची माहितीसुद्धा सभागृहात दिली आहे. परंतु फसवणूक झाल्यानंतर आतापर्यंत त्याचा रिकव्हरी रेट किती आहे, किती लोकांचे पैसे परत मिळाले आहे? या राज्यात करोडो रुपयाचं नुकसान या सायबर गुन्ह्यांमुळे झालं आहे. आमचे आमदार अमित झनगाय यांनासुद्धा असाच कॉल आला होता, ते फसले नाही, त्यांनी पोलिसात तक्रार केली. मला वाटतं की हे गुन्हे रोखण्यासाठी आम्ही या राज्य शासनाने आतापर्यंत 2000 करोड रुपये खर्च केलेले आहे. परंतु जोपर्यंत हा गुन्हा घडू नये यासाठी जनतेला सतर्क करत नाही आपण गोल्डन अवरमध्ये, तर आपण त्याला सांगतो. परंतु रिअल टाईम अलर्ट संदेश जर आपण सामान्य जनतेपर्यंत, जसं आता मंत्री महोदयांनी उत्तरात सांगितलं की दिलं, तर माझा हा स्पेसिफिक प्रश्न आहे की शासन सामान्य जनतेपर्यंत राज्यातल्या हे गुन्हे घडू नये यासाठी काही संदेश पाठवणार आहे का, जेणेकरून हे 2%चं रिकव्हरी रेट आहे, हा गुन्हा घडायच्या आधीच जर जनता सतर्क झाली तर थांबू शकेल? यासाठी सरकारची काय योजना आहे, हा माझा स्पेसिफिक प्रश्न. मी मगाशीच त्या वक्तव्यामध्ये सांगितलं की जवळपास आपण माननीय मुख्यमंत्री महोदयांनी यामध्ये पुढाकार घेऊन 43 कोटीची आपण तरतूद करतो फक्त अवेअरनेसवरती, आणि त्याच्यामध्ये जवळपास 21 कोटी मेसेजेस महाराष्ट्रामधल्या जनतेला दर महिन्याला आपण तिथे पाठवणार आहोत, ते आपण सर्क्युलेट करणार आहोत, ज्याच्यामध्ये सगळी माहिती असणार आहे. आणि काही आपण फिल्म्स देखील तयार करतोय, काय आपण शॉर्ट्स स्टोरीज देखील आपण तयार करतो, आणि सोशल मीडियाचा वापर करून आपण प्रिव्हेन्शनसाठी जे काही अवेअरनेस प्रोग्राम राबवणं गरजेचं आहे ते आपण करतोय.